या समोर आली आहे। तर एक महत्त्वाची बातमी, निवडणूक प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क महाराज मैदान हे मिळण्यासंदर्भात अर्ज करण्यात आलेला आहे। शिवाजी महाराज पार्क हे मैदानासाठी अर्ज करण्यात आलाय। 11 आणि 12 जानेवारीसाठी मनसेनं परवानगी मागितल्याचंही कळतंय। स्थानिक महापालिका विभाग कार्यालयाकडे मागणीचं पत्र दिलेलं आहे। निवडणूक प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मैदानाची या ठिकाणी मागणी केली जाते आहे। बघूयात पुढची बातमी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। 10 मिनिटं अमित शहा यांच्यासोबत भेट झाली आहे। शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी एसआयटी नेमण्याचं अमित शहांनी आश्वासन देखील दिलेलं आहे। खासदार निलेश लंके यांनी शहांना पत्र दिलेलं आहे। या संदर्भात माझ्याकडे शरद पवार यांचंही पत्र आल्याचं अमित शहांनी स्पष्ट केलंय। खासदार सुप्रिया सुळे या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या। तर अजित पवारांची राष्ट्रवादी पालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे। सूत्रांची सगळी माहिती मिळते। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची ही शक्यता वर्तवली जाते। महायुतीत भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढणार, अजितदादा सोबत नसणार असं सूत्रांकडून कळतंय। या संदर्भात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। गिरीश, नेमकं काय घडतंय? महायुतीच्या गोटामध्ये पालिका निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि आता हालचालींना देखील वेग आलाय। नक्कीच वर्षा, आपण पाहतोय की मुंबईबद्दल जर बोलायचं झालं तर महायुतीमध्ये शिवसेना जी शिंदेची अधिकृत शिवसेना आहे आणि भाजप एकत्र निवडणूक लढण्यावरती आता शिक्कामोर्तब होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आज दुपारी 2 वाजता याबाबत भाजपच्या दादर इथल्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये दोघांची बैठक ठेवण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये नेमका काय फॉर्म्युला ठरणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये यासाठी घेतलं जात नाहीये, कारण नवाब मलिक महायुतीसाठी अडचणीचे ठरतात असं सुद्धा बोललं जात आहे। यापूर्वीच महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांना पत्र लिहिलं होतं आणि नवाब मलिक यांच्याबाबतची जी भूमिका आहे ती तात्काळ बदलावी असं सुद्धा म्हटलं होतं आणि ते संकेतांना धरून नाहीये असं सुद्धा म्हटलं होतं। आणि याच बाबीवरती दोन्ही पक्ष म्हणजे शिवसेना आणि त्यासोबतच भाजप अजूनही अटळ आहेत आणि आपली भूमिका बदलायला तयार नाहीये, नरमाईची भूमिका घ्यायला तयार नाहीयेत। आणि त्यामुळे नवाब मलिक बाबत आता नेमकी राष्ट्रवादीची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी माहिती अंतर्गत सूत्रांकडून मिळते त्यानुसार आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीला सोबत घेण्याची इच्छा आहे आणि जिथे जिथे मुस्लिम बहुल परिसर आहे, जिथे मुस्लिम मतदान जास्त आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीला 10 ते 15 जागा देण्याचा सुद्धा महायुतीचा मानस आहे। मात्र नवाब मलिकांबाबत पक्षाची जी कठोर भूमिका आहे ती कुठेही नरम होत नाहीये आणि त्यामुळे या जागा आता द्यायच्या की नाही किंवा या जागा मग आपसात वाटून घ्यायच्या का किंवा आरपीआय गटाला किंवा इतरांना द्यायच्यात याबाबत सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। जर पिंपरी चिंचवडबद्दल बोलायचं झालं तर आपण पाहतोय की अजितदादा पवार आणि शरद पवार यांची दिल्लीमध्ये बैठक झाली होती आणि तेव्हापासूनच चर्चा सुरू झाल्या होत्या की पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील आणि आता या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील असं बोललं जातं। पण मुंबईबद्दल महायुतीचा फॉर्म्युला कसा असेल हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। गिरीश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आता सविस्तर आहे। येत्या आठवड्यात ठाकरेंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे असं संजय राऊत म्हणतायत। तर ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही परिणाम होणार नाही असं नवनाथ बन यांनी म्हणत पलटवार केलाय। भाजप महायुतीचा महापौर पुढच्या 16 तारखेला घोषित झालेला असेल असं देखील बन म्हणतायत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा कधी होणार? येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। हे पहा की आता जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, नॉमिनेशन, विड्रॉल, ती 30-31 तारखेला संपते माझ्या माहितीप्रमाणे। 1 तारखेनंतरचे पुढले 13-14 दिवस हे प्रचाराचे आहेत। आता जे 2 पक्ष प्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा की हे आम्ही एकत्र आहोत, अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे। ही भूमिका आमची मराठी माणसासंदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे। हे जर असेल तर तुमच्या मनामध्ये अशा शंका येता कामा नयेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 8 दिवसात एकत्र आले काय, 15 दिवसात एकत्र आले काय, महिन्याभराने एकत्र आले का, त्याचा काहीही परिणाम होणार नाही। आज 16 डिसेंबर आहे। पुढच्या 16 जानेवारीला मुंबई महापालिकेचा निकाल लागलेला असेल। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर पुढच्या 16 जानेवारीपर्यंत घोषित झालेला असेल हे मात्र निश्चित।
बातमी अतिशय महत्वाची आहे। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पुन्हा दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि खासदार संजय राऊत तर मनसेकडून मनसे नेते बाळा नांदगावकर आणि इतर नेते एकत्र येऊन बैठक घेणार असल्याचं कळतंय। मनसे आणि ठाकरेंच्या युती संदर्भात याच बैठकीत आता पुन्हा एकदा खलबत्त होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक अगदी काही वेळापूर्वीच झालेली आहे आणि त्याच नंतर आता दोन्ही पक्षातील काही महत्त्वाचे नेते पुन्हा एकदा बैठक घेतील आणि याच बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। अनिल परब, संजय राऊत आणि बाळा नांदगावकर या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि याच बैठकीमध्ये महत्त्वाची एक घडामोड देखील घडू शकते। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। निवृत्ती, राज ठाकरे, संजय राऊत, अनिल परब यांची काही वेळा आधीच बैठक झाली, आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक होते, नेमकं काय घडतंय? नक्कीच आपण पाहतोय की थोड्याच वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्वतः अनिल परब आणि संजय राऊत यांनी भेट घेतली होती। त्यानंतर जागा वाटपाची दोन्ही पक्षांमधून ज्या नेत्यांवरती जबाबदारी होती ती म्हणजे अनिल परब, बाळा नांदगावकर, त्याचसोबतच नितीन सरदेसाई यांची बैठक जी आहे ती दुपारच्या वेळेमध्ये पार पडणार आहे आणि आज मुख्य नेत्यांच्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्यावरती चर्चा केली जाणार आहे। त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। याच पार्श्वभूमीवरती ज्या नेत्यांवरती खरं तर जबाबदारी होती त्या नेत्यांमध्ये बैठक पार पडणार आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अनिल परब, संजय राऊत आणि बाळा नांदगावकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। युतीच्या चर्चा सुरू असतानाच नेते पुन्हा एकदा एकत्र भेटणार आहेत। महत्वाची बातमी, सुळेंकडून स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील गोंधळाचा शहांसमोर आता मुद्दा मांडण्यात आलेला आहे। सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत झालेल्या गोंधळाचा मुद्दा थेट अमित शहा यांच्यासमोर मांडलाय। सुळेंकडून निवडणुकीमध्ये झालेल्या पैशांच्या गैरव्यवहाराचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला। केंद्राने लक्ष घालण्याची सुप्रिया सुळे यांनी मागणी केलेली आहे। कारवाईबाबत अमित शहा यांच्याकडून सुळेंना आश्वासन देण्यात आलं। पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे। 10 मिनिट अमित शहा यांच्यासोबत भेट झालेली आहे। आपण पाहतोय अमित शहा यांची सुप्रिया सुळे यांनी खास भेट घेतली आणि त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे काही घडलं त्या संदर्भात अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली। पैशांचं वाटप करण्यात आलं, पैशांचे गैरव्यवहार झाले असं देखील सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांना सांगितलं। कारवाईबाबत अमित शहा यांनी सुळेंना आश्वासन दिलेलं आहे।